अत्यंत दुःखद घटना समोर येते। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थीनं नीट फेर परीक्षामध्ये कमी गुण मिळवले म्हणून राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवलंय। या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात। अंकिता हिला फेर परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले होते। अंकितेनं आत्महत्यापूर्वी नोट लिहून कमी गुण मिळाल्यानं नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं असं सांगितलंय। 25 जुलैला वडील भाऊ पंढरपूरला दर्शनाला गेले असताना घरामध्ये आई होती। आई कामात व्यस्त असताना अंकिता तिला अभ्यासासाठी दिलेल्या स्वतंत्र खोलीत जाऊन तिनं गळफास घेतला। बराच वेळ तिचा आवाज न आल्यानं आईनं खोलीचे दरवाजे उघडून पाहिलं तर अंकितानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये ती पाहायला मिळाली। डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं नाही असं म्हणत या ठिकाणी तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे। या घटनेनंतर नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी या कुटुंबाला भेट दिली आहे। आषाढी एकादशीच्या दिवशीच खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनात खासदारांनी आवाहन केलं होतं की नीट परीक्षेच्या संदर्भात कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधा, मी संसदेमध्ये त्याबद्दल आवाज उठवेल। मात्र तत्पूर्वीच ही घटना त्यांच्याच मतदारसंघात घडल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये। नीटच्या संदर्भात जंतर मंतरवरती मोठं आंदोलन छेडलेलं असतानाच अशा पद्धतीनं नैराश्यातून विद्यार्थी अनेक ठिकाणी आत्महत्या करतात। नगर जिल्ह्यातील ही पहिली आत्महत्या आहे आणि त्यामुळेच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। यामध्ये आता खासदार निलेश लंके पुढे काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।